चंद्रपूरमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रचार सभा। सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदी उद्या चंद्रपूरमध्ये। चंद्रपूरमध्ये मोदींनी आणखी 5 सभा घ्याव्यात। चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकरच निवडून येणार, संजय राऊत यांची मोदींवरती टीका। 1-2 दिवसांमध्ये सांगलीच्या प्रश्नावरती पडदा टाकू, सांगलीच्या जागेचा विषय समोपचाराने सोडू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। संजय राऊत यांनी नौटंकी थांबवावी, राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागू नये, सांगलीच्या तिढ्यावरून नाना पटोले यांचा राऊतांवरती हल्लाबोल। मी जबाबदारीने बोलणारा माणूस, संजय राऊत यांचं नाना पटोले यांना प्रत्युत्तर। तर चंद्रहार पाटील सांगलीचे उमेदवार, संजय राऊतांचा दावा। भिवंडी आणि सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार, तिढा सोडवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढत हाच अखेरचा पर्याय, अनीस अहमद यांचा प्रस्ताव। मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय कुणालाही परवडणारा नाही, या लढतीचा निर्णय घेण्याइतके आपण मोठे नाही, खासदार संजय राऊत यांची टीका। काँग्रेसनं काँग्रेसनं ठाकरे गटाला सांगली आणि भिवंडीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिला, मात्र मैत्रीपूर्ण लढतीला ठाकरे का घाबरतायत, नितेश राणे यांचा सवाल। दिंडोरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा नाशिकच्या नांदगावमध्ये जनसंवाद दौरा, घाटमाथा परिसरामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी। महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी कोपरगाव शहरामध्ये महायुतीचा मेळावा संपन्न, राधाकृष्ण विखे पाटलांची उपस्थिती, मात्र माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या मेळाव्याकडे फिरवली पाठ। भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांची प्रचार सभा, मेंढेंच्या प्रचारासाठी नितीन गडकरी मैदानात। भाजपच्या बूथ विजय संकल्प अभियानाला सुरुवात करत असल्याची भाजपच्या राज्य प्रवक्त्या प्रेरणा होणराव यांची घोषणा, प्रतिबूथ किमान 370 नव्या मतदारांना जोडण्याचा भाजपचा संकल्प। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।